मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतली झाली होती, माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं यानं. असं रडायचं, असं पडायचं, माझे पाय धरायचं, कसंही करा कसंही करा. म्हटलं मी काय करू शकतो. त्यांचा सत्तेचा ज्यांना माळ झालेला आहे, जे मस्तीमध्ये आहे, जे गुरमेमध्ये आहे, समोर त्याला क्षुल्लक समजायला लागल्यात, कोण कुठे होतात, कुठे झाला. अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. वा रे वा, ग्रामविकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे, कुठे लक्ष, कुठे लक्ष आहे. हा जाऊ द्या, असे विषय नका काढवा. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेल्या 35 वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या, शेकड्यानं सभा माझ्या झाल्या. पण आज पहिली सभा पाहतो, एवढी सभा 35 वर्षात कधीही मोठी झाली नाही. मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवं आहे असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे. म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे. हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा आधी नाथाभाऊंनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे, तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा सारांना काही गोष्टी माहिती नाही ज्या मी तिथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे. त्यामुळे फार खोलवर जात नाही, वेळ फार कमी आहे. 10 मिनिटं 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहे. कोणी सुट्या बुटातले माणसं नाही आहे, कोटातले माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे, मी इकडे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता, झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं. हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विठ्ठल माझ्या पुण्यानं आता असं वाटतं
ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतो, कुठं दूध याला दुधाशिवाय जमतच नाही. माहितीने किती ठिकाणी दूध काढलं याने. काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो. आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. पण मला सांगा, 35 वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला. या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो. त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होते, टँकर लागलेले होते. आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव 16 MI टँक मी इथं बांधून पूर्ण केले. 16 गोधरी, देवळी, गोगडी नाला, देवळी नाला, वातने, या देवातून दाखवू का? जयंतराव कमानी तांडा कोणी बांधला? नाथाभाऊने. शेरी, रोंडरी, मोईगाव, सोनाळा, पिंपळगाव, गोलाई, हिजरा नाला, पाडजे, वा तुला आठवला पाडजे बरोबर, देवारी, शहापूर, वाकडी, देवळी नाला, गोगडी नाला, सोनसगाव, वाघोरचं टेंडर कोणी काढलं, बागपूरचं टेंडर कोणी काढलं. मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे? जर सरकार कुणाचं असलं तर नाथाभाऊचं. आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे मोईगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं. चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही. एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतला यांनी, भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर. आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी. गिरीश भाऊ तुम्ही घेतले की मला सांगा. 10 कोटी 15 कमाई केली धरणाच्या याच्यावर. तुम्ही उजाड राहिला. पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं. मी केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची. रस्ते पाहिले, रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बंद, कुलूप तुलावलं का? कुलूप लावलं. ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या पंचायत समितीला लागलेला कुलूप. वा रे वा. ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष? कुठे लक्ष आहे? हा जाऊ द्या, असे विषय नका काढवा. जुना झाला, पोरं मोठे झाले, नातू झाले. आता असे विषय काढू नका. पण एक सांगतो तुम्हाला, मला फार मी भाषणाला येणार आहे. मी चांगलाच आज जामनेर तालुक्यात परत येणार आहे. मला फक्त 5 मिनिटात बोलायचं म्हणून बोललो. मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला. बाकीच्या विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर. की ही निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे. तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी. जशी 95ला संधी होती. ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. अरे एवढं मोठं केलं, इतकी मदत मी केली की तुम्हाला माहिती नाही. एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली. मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली होती. कशी झाली? 2009. गिरीश भाऊ माझ्याकडे आले. भाऊ काही करायचं तर काय जनसमुदाय होता सोनियाजींच्या सभेला, तर माझं काही खरं नाहीये. असं रडायचं, आता पडायचं, माझे पाय धरायचं, कसंही करा. म्हटलं मी काय करू शकतो?
बोधवडला शत्रुघ्न सिन्हांची सभा आहे. शत्रुघ्न सिन्हा तुमचे मित्र आहे, त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या, आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की. आणि मग जामनेर बोधवडची सभा शत्रुघ्न सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास या जामनेरला सभा घेतली. वातावरण बदललं म्हणून 5,000 निवडून आले. आले का नाही? आणि आता जानगे जे खोडपे सर ज्यांना ते म्हणता की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊंनी, तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, आणखी काय करायला पाहिजे? हो, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, नाथाभाऊच्या सूचनेनं केलं होतं. त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाही. त्यांनी 35 वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं, हे काही कमी नाही आहे. खोडपे सरांनी 35-30 वर्ष जीवाचं रान केलं. मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो, मोटरसायकलवर फिरायचो, डबल सीट जायचो. आणि मी खोडपे सरांना म्हणजे पडला तर चालेल पण उभं राहा, निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले. त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आरपारची निवडणूक आहे. अभी नाही तो बस इतकं लक्षात ठेवा. अभी नाही तो कभी नव्हे. ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे, जे मस्तीमध्ये आहे, जे गुरमेमध्ये आहे, समोर त्याला क्षुल्लक समजायला लागले. कोण कुठे होतात, एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहतात. आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे, मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमीसारख्या होतील. नेहमीसारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा. पण एक मत महत्वाचं आहे. मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल. आणि त्यावेळेस खोडपे सरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. गणपती विसर्जनासह माझा भाजप प्रवेशही विसर्जित झाला. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच राहणार असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र भाजपकडून त्याची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा झाली नाही असं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत गणेश उत्सवानंतर निर्णय घेण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 25 सप्टेंबरच्या नाशिक दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र एकनाथ खडसे यांनीच आपल्या भाजप प्रवेश गणपती विसर्जनासोबत विसर्जित झाल्याचं सांगितल्याने आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली होती, पण काही कारणामुळे यांचा पक्षप्रवेश झाला नाही. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र भाजपकडून त्याची औपचारिक घोषणा झाली नाही असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं चाकणकर म्हणाले होते. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे हे असं सुरू आहे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही ते करत आहेत. तसेच निवडणुकीच्या आधी सभा आणि मेळाव्यांचाही धडाका सुरू आहे. या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांचा आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेले आहे. असं असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. एकनाथ खडसेंचा खूप मोठा राजकीय प्रवास होता. आता ते दुसऱ्या पक्षात गेले आहेत. मात्र त्यांचं काही राहिलं आहे का? काहीच राहिलेलं नाहीये. ते पक्ष सोडून गेले. त्यांच्या पत्नी सुद्धा निवडून आल्या नाहीत असा खोचक शब्दात
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला होता. एकनाथ खडसे यांच्यावर आलेली परिस्थिती ही खूप अडचणीची होती. ती परिस्थिती आता निवळलेली आहे. त्यामुळे त्यांना आता त्यावेळी पक्ष सोडण्याची आवश्यकता वाटली नाही, पण त्यांनी ही परिस्थिती कानावर टाकली होती. खडसे नेत्यांच्या वरची परिस्थिती मला आणि पवार साहेबांना सांगितली होती. त्यांच्यावर आलेली परिस्थिती प्रचंड अडचणीची होती असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर भाष्य केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.